जनगणना स्पेशल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। माझ्या गळ्यामध्ये माझं आयडेंटिटी कार्ड आहे, ही जनगणनेची बॅग आहे आणि खिशामध्ये मार्कर। सकाळपासून 20 घरं करून मी आता एका झाडाखाली सावलीला बसलो आहे। मी ज्यावेळेस माझ्या मित्रांचे सहकाऱ्यांचे फोन येतात की माझे 40 झाले, माझे 30 झाले, त्यावेळेस म्हणतो की माझे 20च झाले। ते म्हणतात एवढं कसं काय स्लो? तर मी म्हटलं नाही काय करू, घरी गेल्यानंतर लोक आदरातिथ्य करतात, सर पाणी घ्या, दूध घ्या, चहा घ्या, चहा दूध नको म्हटलं तर सर सरबत घ्या, काही घरी तर सर नाश्ता करा, जेवण करा, अशी विचारपूस होते। आणि मग बऱ्याच ठिकाणी नकार देतो, पण काही ठिकाणी त्यांच्या आदरातिथ्याचा म्हणजे आदर करावा लागतो, त्यांना म्हणजे नाराज करू वाटत नाही। आणि यातच मग एखाद्या घरी 15 मिनटं 20 मिनटं लागतात आणि मग वेळ जातो आणि होत नाहीत। पण एक समाधान आहे त्या गोष्टीचं की आपण शिक्षक आहोत, जनगणनेचं काम करतो आहे, म्हणून लोक आपल्याला प्रेमानं, आदरानं, आपुलकीनं आपल्याशी बोलतात, आपल्याला चहा पाणी नाश्ता विचारतात। याचा एक वेगळाच आनंद वाटतो आणि एक समाधान वाटतं की आपण शिक्षक आहोत। अजूनही लोक आपल्यावरती खूप प्रेम करतात आणि म्हणून काम सावकाश झालं हरकत नाही, परंतु लोकांचं मन मोडू वाटत नाही। जनगणना तर होत राहणार आहे आणि तरी पण आमच्या गावचे लोक तर लय भारी आहेत, खूप चांगले आहेत। धन्यवाद।